चला तर मेकअपनी स्टार्ट करूयात आपण व्हिडिओला आणि लेन्स लावून घेणार आहे मी। इथे सीटीएम झालेलं आहे माझं। लेन्स लावल्यानंतर तुम्ही बघू शकता आईज एकदम खूप सुंदर दिसायला लागलेत। ग्रेश कलरचे लेन्स आहेत आणि त्यानंतर मी लावलं आहे मॉइश्चरायझर आणि मॉइश्चरायझर लावून झाल्यानंतर मी लावलं आहे एसपीएफ। एसपीएफ हे टॅगचं एसपीएफ होतं जे की ॲज अ प्रायमर म्हणून पण यूज केलं जातं। त्यानंतर इथे मी कन्सिलरनी माझे डार्क पॅच जिथे जिथे होते ते मी कव्हर केलेले आहेत आणि ब्युटी ब्लेंडरच्या साहाय्याने त्याला आधी ब्लेंड करून घेतलेले आहे प्रॉपर। ब्युटी ब्लेंडर यूज करताना डॅम्प ब्युटी ब्लेंडर यूज करायचं आहे। प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे। आता इथे मी यूज केलेला आहे इनसाइट कॉस्मेटिक्सचं HD फाउंडेशनचा छोटासा पॅक येतो तो बोटाच्या साहाय्याने लावून घ्यायचा आहे। परत जिथे जिथे तुम्हाला डार्क स्पॉट वाटतायत किंवा काय हायलाइट करायचं वाटतंय तर तिथे तिथे परत एकदा एक कन्सिलर लावून घ्यायचं आहे जे की लाईट कन्सिलर असेल आणि ब्युटी ब्लेंडरच्या साहाय्याने त्याला प्रॉपरली ब्लेंड करायचं आहे। ब्युटी ब्लेंडर हे डॅम्प ब्युटी ब्लेंडर असलं पाहिजे। इथे मी मालियोचं लूज पावडर यूज करते आहे आणि त्याने तो मी अख्खा मेकअप सेट करून घेणार आहे। सकाळचं लग्न असल्यामुळे आपल्याला मेकअप थोडासा जास्त वेळ टिकला पाहिजे असं मेकअप करायचा असतो। सो आता इथे आय मेकअपला स्टार्ट केलेला आय मेकअप तुम्ही बघू शकता। वाईन कलरचा जो शेड घेतलेला आहे आणि तो मी क्रीज वरती लावून घेते आहे। दोन्ही क्रीज वरती लावल्यानंतर परत मी कॉर्नर्सला लावून घेते आहे थोडासा डार्क शेड आणि त्यानंतर सगळ्यात सोपं म्हणजे माझ्या साडीचा जो काठ होता कॉपर आणि थोडासा गोल्ड, सो असा मी गोल्डन शिमर शेड मी इनर कॉर्नर पासून तर मिड एरिया पर्यंत लावून घेतलेला आहे। सगळ्यात सोपा 2 मिनिटात होणारा आय मेकअप आहे। त्यानंतर लायनरनी व्यवस्थित फिनिश करून घ्यायचा आहे आणि बाकीचा जो आय मेकअप आहे तो आपला बेस कंप्लीट झाल्यानंतरच करायचा आहे। सो आता मी काय करते ते ऑरेंज करेक्टर होतं माझ्याकडे त्या वेळेला अवेलेबल नव्हतं कॉन्टोरिंगचं काही, सो मी ऑरेंज करेक्टर घेतलं। ते थोडं डार्क शेडचं होतं त्यामुळे मी त्यानेच माझं कॉन्टोरिंग कंप्लीट केलं। कॉन्टोरिंग कसं केलं तुम्ही बघू शकता। त्यानंतर मी मस्कारा लावून घेतलेला आहे आणि त्यानंतर चिकला म्हणजेच ब्लश लावायचा असतो। सो ब्लश लावल्यानंतर खूप छान लुक येतो आणि सगळ्यात शेवटी म्हणजे लिपस्टिक। आणि लिपस्टिक मी आता इथे न्यूड लिपस्टिक नाही लावणार कारण आपलं लग्न समारंभ आहे। सो मी माझ्या साडीला सूट होणार म्हणजे रेड कलरची लिपस्टिक लावलेली आहे आणि पूर्ण लुक झाल्यानंतर तुम्ही बघू शकता माझा लुक कसा दिसतो। त्यानंतर माझ्या दोन्ही मुली नऊवारीमध्ये कसल्या गोड दिसत आहेत, खूप सुंदर दिसत आहेत। माझे मिस्टर अक्षय खूप भारी दिसत आहेत, मस्त जबरदस्त शोभत आहेत की नवरी मुलीचा भाऊ आलेला आहे म्हणून। आणि आमच्या आई खूप सुंदर दिसत होत्या त्या दिवशी, खूपच छान आणि प्रत्येक वेळेस त्या खूपच सुंदर दिसतात, काही न करता पण छान दिसतात। सो इथे अक्षताचा कार्यक्रम सुरू झालेला तर सर्वात आधी कल्याणी गेलेली। कल्याणी म्हणजेच नवरीची मोठी बहीण। त्यानंतर ही जी विधी आहे अक्षताची विधी ह्या 5 सवाशिनी करतात। सो पहिले तिचा नंबर लागलेला, त्यानंतर मी गेले। इथे सोबतच फोटोशूट पण चालू होता। त्यानंतर थोडं फास्ट फॉरवर्डिंग करत मी फटाफट मी पण गेले आणि मी पण ही विधी केली। आणि कसा वाटतोय हा लुक माझा तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता। आणि त्यानंतर आम्ही आणखी 3 जणी होत्या माझ्यानंतर। त्या तिघींमध्ये माझी आणखी एक नणंद होती। मागच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला तिची ओळख केलेली होती अपेक्षा, सो तिचा नंबर अजून यायचा आहे। ती सगळ्यात शेवट लास्टला होती। तुम्ही बघू शकता एकामागून एक जण येत आहे आणि हा अक्षताची विधी पार पाडत आहेत। सो ही अपेक्षा ही पण ही विधी पार पाडतीये।
तुमच्याकडे कशी लग्न पद्धती आहे तुम्ही पण आम्हाला कळवू शकता, कमेंट करून सांगा आम्हाला की अशीच लग्नविधी तुमच्याकडे पण आहे का। इथे हे ग्रँड वेलकम झालेलं आहे, नवरदेव नवरीचं स्वागत केलं जात आहे, खूप छान पद्धतीने त्यांचं वेलकमिंग केलं जात आहे। किती छान असा रथ तयार केलेला आहे आणि एकदम फिल्मी एंट्री झालेली आहे, एकदम फिल्मी एंट्री, जे कोणीही मोहात पडेल आणि म्हणेल की मला परत एकदा लग्न करायचं आहे। सो असं एंट्री प्रत्येकाला आपल्या लग्नामध्ये हवी असते, पण काय आमचं लग्न खूप आधी झालेलं आहे आणि हे सगळं काही आत्ता सगळं निघालेलं आहे। सो तुम्ही बघू शकता एकदम ग्रँड एंट्री झाली होती, खूपच भारी वाटत होतं आम्हाला ते सगळं बघून। एकदम फिल्मी स्टाईलनी जे काही झालं ते एकदम फिल्मी स्टाईलनी झालंय। बघा किती सुंदर दिसतेय ना अमृता, खूप छान दिसत होती, तिचा मेकअप एकदम मस्त झालेला, तिचा ड्रेस म्हणजे तिची जी साडी होती खूपच छान दिसत होती ती। सो इथे ग्रँड एंट्री झाल्यानंतर आता महत्त्वाची विधी, तशा तर बऱ्याच विधी असतात जसं की सप्तपदी, मंगलाष्टक। सो मंगलाष्टक ही सगळ्यात महत्त्वाची विधी आहे। सो ती विधी आता होणार होती। सो इथे स्टेजवर गेल्यानंतर मंगलाष्टक होत्या, अंतरपाठ बघा तुम्ही कसला भारी अंतरपाठ आहे आणि तो अशा 2 छोट्या मुलांनी अंतरपाठ पकडलेला आहे, तिकडनं मामा उभे आहेत आणि दोघंही खूप छान दिसत होते। आणि इकडे मी तुम्हाला थोडक्यात मंगलाष्टक दाखवते आहे, पूर्ण मंगलाष्टक दाखवलं तर व्हिडिओ खूप मोठा होणार, त्यामुळे मी मंगलाष्टक अगदी थोडक्यात दाखवणार आहे तुम्हाला। आणि त्या ज्या म्हणणाऱ्या होत्या मंगलाष्टक त्यांनी अप्रतिम मंगलाष्टक म्हटलेले आहेत, खूप सुंदर। सो अशा पद्धतीने इथे मंगलाष्टक पण होत आले आहेत आणि लग्न समारंभ अशा पद्धतीने एक विधी पार पडलेली आहे। त्यानंतर सप्तपदीसाठी ते नंतर बसले होते। सो त्यानंतर हार घालण्याची पद्धत असते ना, ती हार घातली वर्णमाला आणि त्यानंतर आम्ही सगळेजण फोटो काढायला गेलो। फोटो काढायला म्हणजे आमची फॅमिली पूर्ण गेली, माझे सासरे नव्हते, सासूबाई, मावस सासू, आमची फॅमिली, 2 मुली माझ्या, माझी भाची पण आलेली होती, ती पण होती आणि आम्ही दोघं। फोटो काढून झाल्यानंतर जमके भूक लागली होती, ॲक्च्युली आम्ही सगळ्यात शेवटी जेवायला बसलो, सगळ्यांची जेवणं आटपली होती। आता आम्ही लग्नाचं जेवण करतो, सगळ्यांचं जेवण झालेलं आहे, सगळ्यात शेवटी आम्ही थांबलोय। आता जेवण माळणं सुरू आहे। सो थोडक्यात जेवणात काय काय आहे ते सांगते। भात आहे, शेव आहेत आणि पापड, त्यानंतर कैरीची कढी, त्याला कैरीची आमटी पण म्हणतात, दाल फ्राय आणि मिक्स व्हेज आणि चपाती। सो गोड पदार्थ होता बालुशाही, तो आम्हाला नंतर भेटला। सो आम्ही फटाफट जेवण करतो, वरण भात मस्तपैकी, आणि जेवण झाल्यानंतर सप्तपदी वगैरे झालं, आता वेळ होती सासरी जाण्याची। सो सगळ्यांची भेटीगाठी करून लेक सासरी जाणार होती, खूप इमोशनल वातावरण झालं होतं आणि खूप छान लग्न समारंभ पार पडलं। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तिला आशीर्वाद नक्की द्या आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की कळवा। व्हिडिओ थोडा उशिराच तुमच्यापर्यंत पोहोचत आहे कारण की माझी तब्येत थोडी खराब होती। सो अशा प्रकारे लग्न समारंभ खूप छान पद्धतीने पार पडला आणि ती आनंदाने सासरी गेली आहे। सो हा व्हिडिओ मी इथेच एंड करते, भेटूयात अशाच नवीन व्हिडिओसोबत, काहीतरी नवीन घेऊन येणार, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय।